देशी दारू बंद करण्यासाठी शेकडो महिलांचे शासकीय मतदान, राज्यातील हा पहिलाच प्रयोग। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महागाव तालुक्यात विजेचा तांडव, 3 ठार 17 जखमी तर 1 बैलही दगावला। बंद पडलेल्या कामांना मिळणार गती, गडकरी यांचं वक्तव्य। नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पिंपळगाव देवी येथील देशी दारू दुकान कायमचे बंद व्हावे यासाठी अगोदर ग्रामसभा घेऊन शासनाच्या वतीने मतदान घेण्यात आले। शासनाच्या आदेशानुसार गावाला महिला संख्येनुसार 50% मतदान आवश्यक असल्याने ही मतदान प्रक्रिया पार पडली व त्यात महिलांचा विजय झाल्याने नारी शक्तीचा विजय झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे। गेल्या 1 वर्षापासून पिंपळगाव देवी या गावातील महिला सरपंचाचे देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे अशी मागणी गावातील असंख्य महिला करीत होत्या। त्यासाठी अनेक आंदोलने सुद्धा केली, मात्र प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत होते। हे दारू दुकान हटविता येत होते, मात्र त्याला कायद्याची जोड असल्याने त्यासाठी विविध प्रक्रिया पार पाडाव्या लागत असल्याने गावातील महिलांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा विडाच उचलला होता। त्यामुळे आज अंतिम टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया ही पार पडली व त्यात महिलांचा मोठा विजय झाला। पिंपळगाव देवी या गावाची लोकसंख्या 3000 असून त्यातील महिलांची संख्या 700 पर्यंत आहे। या गावातील अर्धे महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले होते व आता काही मार्गाला लागले होते। तसेच बाप दारू पिऊन आला की त्या पाठोपाठ मुलगाही दारू पिऊन घरी येत होता। एवढे व्यसनाधीन गाव झाले होते की कित्येक महिलांना स्वतःचे घरदारे सोडून जावी लागत होते। अशी परिस्थिती झाल्याने गावातील महिला व त्यांच्या सोबतीला अस्तित्व महिला संस्थेच्या अध्यक्ष प्रेमलता सोनोने या सर्वांनी दारू दुकानाच्या विरोधात बंड पुकारले व काहीही झाले तरी हे दारू दुकान हटले पाहिजे असा पवित्रा घेत प्रक्रियेला सुरुवात केली। आज त्या संघर्षाला यश प्राप्त झाले आहे। पिंपळगाव देवी या गावात पार पडलेले मतदान आडवी बाटली व उभी बाटली याप्रमाणे घेण्यात आले। आडवी बाटली या चिन्हावर मतदान केले तर देशी दारू दुकानाला विरोध, तर उभ्या बाटलीला मतदान केले तर देशी दारू दुकानाला समर्थन अशी प्रक्रिया नियमानुसार पार पडली। आडवी बाटलीला 649 मतदानापैकी 375 मतदान झाले, म्हणजे 63% मतदान झाल्याने हे महिला सरपंच देशी दारूचे दुकान हटवले जाणार हे नक्कीच। या संपूर्ण प्रकरणात महिला सरपंच विरोधात संपूर्ण गावातील महिला असा संघर्ष झाल्याने यात गावातील शेकडो महिलांचा विजय झाला हे विशेष आहे। आज हे पिंपळगाव देवी येथील जे दारूचं दुकान आहे हे आम्हाला बंद करायचं आहे आणि या संदर्भातल्या जेवढ्या अटी शर्ती जे काय तक्रार, स्मरणपत्र, घेराव ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून चुकलोय आतापर्यंत, परंतु आम्हाला प्रशासनाने कुठलीही या संदर्भामध्ये कारवाई साठी प्रशासन पुढे आलेलं नाहीये। इव्हन कलेक्टर साहेबांपर्यंत आम्ही गेलो पण तरीही त्याचाही काही उपयोग झालेला नाहीये। प्रत्येक ठिकाणी आमची अडवणूक होते आहे। तर त्यामुळे आम्ही हे मदिरा प्राशन निषेध आंदोलन आज इथे छेडलेलं आहे आणि हे अतिशय सनदशीर मार्गाने आमचं आंदोलन सुरू आहे। जे दुकान आहे हे ई क्लासच्या जमिनीवरती हे दुकान आहे, म्हणजे ह्या कुठेतरी याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। तर हे दुकान तसंच हटवण्यात यावं आणि जोपर्यंत हे हटवण्यात येणार नाही आम्ही इथून हलणार नाही। आणि महिलांचं हे खच्चीकरण आहे एकीकडे, किंबहुना महिलांना जो त्रास होतोय कौटुंबिक अत्याचाराचं प्रमाण जे वाढते आहे त्यांच्या विकासाला ही सगळी अत्यंत हानिकारक गोष्ट आहे। तर मी शासनाला सुद्धा ही विनंती करेन की असे जे परवाने आहे ते फक्त पिंपळगाव देवीचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले त्यांनी परवाने रद्द करावेत आणि आम्हाला सुद्धा हे इथलं दुकान हटवण्यासाठी इथलं सुद्धा दुकान हटवण्यात यावं आणि संपूर्ण राज्यातलं दुकान हटवण्यात यावं। बस ते परवाने रद्द करण्यात यावे। जोपर्यंत इथे आता सगळ्या महिला आम्ही ज्या बसलेल्या आहोत तो जोपर्यंत निर्णय लागत नाही आम्ही इथून हलणार नाही, इथेच ठिय्या देणार आहोत आम्ही। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे गोळी घालून हत्या करण्यात आली होती। या हत्येचा अद्यापही तपास करण्यात आला नाही। सदरील हत्येचा तात्काळ तपास करण्यात यावा अशी मागणी डॉक्टर सुनील जाधव, प्राचार्य सारंग साळवी आदींसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केली। 20 ऑगस्ट रोजी परभणी येथे गोर बंजारा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 7 ते 8 हजार बांधवांसोबत प्रचंड मोर्चा काढण्यात आला। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर 20 ऑगस्ट रोजी गोर बंजारा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला। परभणी जिल्ह्यातून जवळपास 7 ते 8 हजार गोर बंजारा बांधव सहभागी झाले होते।
या मोर्चात गोर बंजारा समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे, क्रिमिलियर सारखी जाचक अट रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता। या मोर्चात गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, गोर सेनेचे अध्यक्ष निळकांत जाधव, विलास राठोड, ज्ञानेश्वर राठोड, ॲडव्होकेट विनोद राठोड, देविदास राठोड आदींचा सहभाग होता। आजच्या मोर्चाचं आयोजन असं आहे की आमचा गोर बंजारा समाज हा संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये वास्तव्याला आहे। 67 वर्षापासून या शासन आणि प्रशासनाच्या लोकांनी आमच्या समाजाचा केवळ मतांसाठी वापर केलेला आहे। बंजारा समाजाची आमची प्रमुख मागणी 1970 पासून आहे की आमच्या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करायला पाहिजे। अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी एसटी कॅटेगरीमध्ये जसं दिलेलं एसटी कॅटेगरीची जी फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे त्याच पद्धतीनं आमच्या मराठवाड्यात महाराष्ट्रात जो काही समाज आहे किंवा इतर देशामध्ये जो काही आमचा समाज पसरलेला आहे, विखुरलेला आहे, त्या सर्व समाजाला आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी एसटी कॅटेगरीमध्ये आम्हाला समाविष्ट करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। महागाव तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने उग्र रूप धारण करून विजांचा कडकडाट सुरू झाला व या विजांच्या कडकडाटामुळे करंजखेड व टेंभी येथील 2 व्यक्तींसह एका महिलेचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला। तसेच या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व पावसाला सुरुवात झाली। त्यातच विजेचा कडकडाट सुरू झाल्याने महागाव तालुक्यातील महिला रेखा विलास शिंदे ही टेंभी येथील शेतीची पाहणी करायला गेली असताना तिच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाली। त्याचबरोबर शेजारी उभी असलेली सुमन दिगंबर वानखेडे ही गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। टेंभी सोबतच करंजखेड येथेही वीज पडल्याचं वृत्त आहे। परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जोगेंद्र कवाडे यांची भेट घेऊन आमच्या प्रतिनिधींनी खास मुलाखत घेतली। चला तर पाहूयात काय बोलले ते। तो ऐसा कहेगा देश के एकता और अखंडता को चोट पहुंचाने का काम ये लोग कर रहे हैं। हिंदू राष्ट्र की मांग की जा रही है, जबकि यहाँ के सारे धर्म ग्रंथ संस्कृत में लिखे हुए हैं और मोहन भागवत जी जो सरसंघ चालक है उन्हीं के जाति के लोगों ने लिखे हुए धर्म ग्रंथ हैं। किसी भी धर्म ग्रंथ में हिंदू नाम का उल्लेख नहीं है। इसके बावजूद ये इस प्रकार की बात करके भारत को हिंदू राष्ट्र बनाने की, हिंदू भारत ये राष्ट्रवाचक शब्द है और हिंदू ये धर्मवाचक शब्द है और इसीलिए इसका फर्क मोहन भागवत हो क्या उद्धव जी ठाकरे को समझ में आना चाहिए। और अगर हिंदू राष्ट्र की मांग की जाती है तो देश में जो अलग अलग धर्म के लोग रहते हैं क्या उनकी भी यही मांग होनी चाहिए? दलित कहेंगे कि हमारा दलिस्तान होना चाहिए, सिख कहेंगे हमारा खलिस्तान होना चाहिए, और कुछ कहेंगे कि और कुछ हमारा अलग ये होना चाहिए। तो ये देश की एकता अखंडता को चोट पहुंचाने का काम मोदी की सरकार आने के बाद जो आरएसएस को जो उनके सांप्रदायिकता को जो शक्ति मिल रही है उसका ही परिणाम है। तो ऐसी भाषा बोलकर देश की एकता अखंडता को चोट पहुंचा लो, देशभक्त हो कैसे सकते हैं? और अगर सही में राष्ट्रभक्त है, देशभक्त है, तो उन्होंने इस प्रकार की गलत सलत बात करके देश के तमाम लोगों को अपमानित नहीं करना चाहिए, ऐसा हमारा मानना है। क्या मोहन भागवत जी सरसंघ चालक है या उद्धव जी ठाकरे हिंदुत्व की बात करते हैं? तो मैं उनसे पूछना चाहता क्या वे सच में हिंदू है? मोहन भागवत तो कोबरा है। उद्धव ठाकरे जी हिंदुत्व की बात करते हैं, वो तो सीके भी है, क्या वो हिंदू है? तो आम जनता हिंदू है। नागपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान यांनी नागपूर मेट्रो आयोजनाचं भूमिपूजन करून पुण्यात सुद्धा लवकरच मेट्रो सुरू करण्याचं आश्वासन दिले। 21 ऑगस्ट रोजी सभेमध्ये बोलताना गडकरी बोलले की नागपूर विदर्भ हे आतापर्यंत विकासाच्या दृष्टीने कमी पडत होतं, परंतु आता फक्त विकासाचीच चर्चा होईल। केंद्र सरकार हे विकासाच्या बाबतीत एकदम पक्के असून बंद पडलेल्या कामाला नव्याने सुरुवात केली जाईल आणि जे काम करायचेच नाहीत त्यांना हटवलं जाईल। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेच्या योजनेचं भूमिपूजन केलं व पुण्यात सुद्धा लवकरच मेट्रो चालू होण्याचं आश्वासन दिलं।
21 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावरच अडकून पडले होते। राज्य सरकारचे शिवाजीराव मोघे यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले असून सोलापूर वादविवादामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूरला येण्यास नकार दर्शवला। नो पार्किंग झोनमध्ये वाहन पार्क करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। पोलिसांच्या या निर्णयाचं कौतुक होत असताना वाहन चालकांच्या चालूगिरीमुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे। नो पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनांना लावलेले जॅमर चोरी करण्यात येत आहे। वाहन मालकच हे जॅमर चोरी करून धूम ठोकतात आणि पोलीस काही कारवाई करण्याआधीच पसार होतात। स्वारगेट आणि कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 3 जॅमर चोरी झाल्याच्या 2 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। सोमवारी आणि मंगळवारी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। यापैकी एक वाहन चालक 890 रुपयांचा जॅमर घेऊन पसार झाला आहे। त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या वेळी ग्वाही दिल्याप्रमाणे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुणे मेट्रोला मान्यता देण्यात आली असल्याची घोषणा केली। त्याचबरोबर मुंबई मेट्रो 3चं 26 ऑगस्टला भूमिपूजन होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी घोषणांचा धडाका लावला आहे। केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पुणे मेट्रोला मान्यता दिली असून 26 ऑगस्टला मुंबई मेट्रो 3चं भूमिपूजन होणार आहे। केंद्र सरकार पुणे आणि नागपूर मेट्रोत भेदभाव करते असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। त्यावर मेट्रोमध्ये कुठलंही राजकारण नसल्याचं नायडूंनी स्पष्ट केलं। तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे मूलभूत सुविधांसाठी 1 कोटी मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली। आमदारकीच्या पदावर नसून सुद्धा राज्यातील आघाडी शासनाकडून गत 5 वर्षात अनेक हजारो कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे। बीड येथे 25 ऑगस्ट 2014 रोजी तरुणांकरता पोलीस भरती प्रशिक्षण वर्ग 2014 व 15 या वर्षाचे सुरू करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पोलीस परेड ग्राउंडवर सकाळी 8 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।